6व्या दिवशीही शेतकऱ्यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल नाही। रखडून गेलेल्या जमिनींच्या नुकसान भरपाईसाठी मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे। गतवर्षी जुलै महिन्यात मलकापूर व नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या। तसेच पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले होते। मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसाठी इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 21 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे। मात्र आज 6व्या दिवशीही संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आम्ही आमच्या समस्या तेव्हापासून प्रलंबित आहेत। आमची मुख्य मागणी आमची अशी आहे की जमीन खरडून गेलेली आहे। पुरामुळे आमची जमीन इतकी खरडून गेली आहे की ती अजून 7-8 वर्ष ती पिकायोग्य होऊ शकत नाही, एवढं नुकसान झालेलं आहे। आणि दुसरी मागणी जे शेतात विहिरीचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, पीक विम्याचा सरसकट सगळ्यांना देण्यात यावा ही पण एक आमची मागणी आहे। तसेच जी सोयाबीन कापूस उत्पादकाला जी शासन मदत देणार आहे ती फक्त ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच ती मदत देणार आहे। तर त्याबद्दल आम्हाला शेतकऱ्यांना ती ई पीक पाहणी मागच्या वर्षी करता आली नाही, कारण काय आमच्या शेतामध्ये काही ठिकाणी रेंजच नाही आहे, शेतकऱ्याजवळ मोबाईल नाही आहे। अशा विविध समस्यामुळे ते ई पीक पाहणी केल्या गेली नाही, तरी त्या उत्पादक शेतकऱ्यांना मदत शासनाची मिळावी यासाठी आम्ही दिनांक 21 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे। आज 6वा दिवस झालेला आहे। संपर्क करा।